दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। अमृतेश्वरी माता की जय। एवढे जे महिमेचे करणे ते वाचा बळे वाणुनी कवने। का सूर्याची अंगा उठणे लागत असे केवता कल्पतरुवरी फुलवरा। कायसेनु पाहुणेरु क्षीरसागरा कवणे वासु कापुरा सुवासु लागे। चंदनाते कायसेनी चर्चावे अमृताते केवुते रांधावे। गगनावरी उभवावे घडे केवी। सद्गुरुरायाचं गुणगान करण्यासाठी 7 दिवसपर्यंत भगवंतानी आपल्याकडून ही सेवा करून घेतलेली आहे। भगवान सद्गुरुराय कृपेचा वर्षाव करतात म्हणून आपल्या सगळ्यांना भगवंताच्या दरबारामध्ये यायला मिळते। आणि आपण सर्वजण या दत्त लहरींच्या सहवासामध्ये या ठिकाणी 7 दिवसपर्यंत होतो। खरं म्हणजे हे सगळं विज्ञान आहे। मी आता फक्त 2-3 मिनिटांमध्ये सांगितलंच पाहिजे, त्याच्यावर चिंतन तुम्ही करायचं आहे। काही पुस्तकं शोधा, आणखी कुठे नेटवर भेटत असेल तर ते पहा। आपलं हे जे शरीर आहे त्याला स्थूल देह म्हणतात आणि याचे चोचले आपण पुरवत असतो। परंतु या स्थूल देहाच्या आत एक सूक्ष्म देह आहे, त्याचा देखील विचार आपण केला पाहिजे। त्या सूक्ष्म देहाच्या आत एक कारण देह आहे आणि त्या कारण देहाच्या पलीकडे एक महाकारण देह आहे। ही जी सगळी देह आहेत जेव्हा एकत्रित येतात त्यातल्या 3 देहाची कल्पना बऱ्याच वेळा आपल्याला नसते। आपल्याला वाटते आपण जर गुलाबजाम आपल्या जिभेवर ठेवला की या देहाला तो समजला असं नाहीये, या देहाला त्याचा काहीच घेणं देणं नाही। तो आतला सूक्ष्म देह समजतो म्हणून आपल्या सगळ्यांना आणि त्याचा आनंद मिळतो। हा स्थूल देह याच्यातला आत्मा जर निघून गेला तर स्थूल देह खाली पडलेला असते ते शव, आणि त्याच्या तोंडात गुलाबजाम टाका काही होते का पहा। त्याच्यामुळे आंतरिक देह जे आहे त्याला आनंद देण्यासाठी तो परमेश्वर तुमच्या 4ही देहाला एकत्रित करतो, पण त्याची आपल्याला कल्पना नसते। पण ज्यावेळी आपण या ठिकाणी साधना करतो आपोआप त्या 4ही देहाचं आणि सुख आनंद त्या ठिकाणी देतो। आपल्या शरीरामध्ये एक आत्मा आहे आणि तो आत्मा आहे म्हणून हे शरीर चालू आहे। आपल्या त्या आत्म्याभोवती काही कोश आहेत, असा समजा आत्मा आहे, त्याच्या भोवती एक कोश आहे, दुसरा कोश आहे, तिसरा कोश आहे, असे 5 प्रकारचे कोश। म्हणजे हा जो बाहेरचा आहे त्याला अन्नमय कोश म्हणतात। श्वास घेतो तो प्राणमय कोश आहे, काहीतरी विचार करतो तो मनोमय कोश आहे, त्याच्याही पलीकडचा जो विचार आहे तो विज्ञानमय कोश आहे, आणि त्याच्या आत जो कोश आहे त्याला म्हणतात आनंदमय कोश। तो आत्मा या 5 कोशांनी आणि असा एकत्रित वेष्टीत झालेला आहे। आणि या 5ही कोशांचा ज्यावेळेस आपण विचार करतो, अन्न खातो म्हणजे हा अन्नमय देह आहे, परंतु हा देह पुष्ट होऊन चालत नाही। एखादं संगीत ज्यावेळेस ऐकतो त्यावेळेस तो मन आपल्याला त्या ठिकाणी आनंदित करते। श्वासोश्वास घेतो तेव्हा तो प्राणमय कोश, एक जरी कोश याच्यातला कमी जास्त झाला तर निश्चितपणे आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी दुःख प्राप्त होते। आणि म्हणून भगवंत म्हणतात या 5ही कोशांचं उन्नयन आपलं झालं पाहिजे, तेव्हा सगळ्यात आतला जो कोश आहे
त्याला आनंदमय कोश म्हटलेला आहे. त्या आनंदमय कोशाला तो परमानंद, आणि आनंद कोण आहे? सच्चिदानंद स्वरूप तो भगवान परमेश्वर आहे. आणि म्हणून त्या परमेश्वराच्या पर्यंत पोहोचणे हे जर आपल्याला करायचं असेल तर साधनेमध्ये अशा पद्धतीने आपल्याला राहावं लागेल. सिद्ध आणि नामधारकाचा तो संवाद आणि त्या भीमा अमरजा संगमावर सुरू आहे. आता सिद्ध आणि नामधारक एकमेकांसमोर बसलेले आहेत. दृष्टादृष्ट विजये होवा विजी, आणि त्या ठिकाणी अत्यंत आनंद दोघांना आहे. आणि मग आता नामधारक म्हटले की का हो, इतक्या कथा तुम्ही सांगितलेल्या आहेत, आमच्या पूर्वजाविषयी काहीतरी सांगा ना. ते म्हणले अरे बाबा सांगतो, ऐक, तुझ्या पूर्वजामुळेच तर हे सगळं झालेलं आहे. आता नामधारक आला सिद्ध, आणि आता त्या नामधारकाच्या पूर्वजांविषयी कथा सांगून राहिलेले आहेत. म्हणले बाबा तुला आठवते का, मी तुला कथा सांगितली होती बासर क्षेत्राची, उदरव्यथेची, आठवते का सगळ्यांना? ते ग्रामाधिकारी होते, मग त्याला जेवलं की त्याला एका विद्वान गृहस्थाला दुःख व्हायचं, त्याच्या घरी जेवू घातलं, ही सगळी कथा. ते सायमदेव त्या बासर क्षेत्राचे ग्रामाधिकारी होते, आणि ते ग्रामाधिकारी असताना आता ते सेवानिवृत्त झालेले आहेत. आणि आता त्यांनी मूळ गावाला यायचं ठरवलं. त्यांचं मूळ गाव आहे कडगंजी. त्या गडगंजीला येऊन ते राहिले, आणि राहिल्यानंतर सद्गुरुरायांची कीर्ती त्यांच्या कानावर गेलेली आहे. जोपर्यंत ते बोलवत नाहीत तोपर्यंत आपल्याला स्मरण देखील होत नाही. नाहीतर यस्य स्मरण मात्रेन जन्म संसार बंधनात विमुच्यते, सगळं बंधन विमुच्य करून टाकतात. आता त्याला एकदम ती कीर्ती ऐकल्यानंतर अतिशय आनंद झाला की अरे, बासर क्षेत्रामध्ये ज्यांनी माझ्यावर कृपेचा वर्षाव केला त्यांना मी कसा विसरलो बरं. आता त्यांची कीर्ती ऐकलेली आहे, मी त्यांच्याकडे गेलं पाहिजे. आता कडगंजीवरून भगवान आणि सायमदेव त्या ठिकाणी सद्गुरुरायांच्या दर्शनासाठी येऊन राहिलेले. त्यांनी मजल दर मजल करत लेकरा बाळा सगट ते त्या ठिकाणी आलेले आहेत. आल्यानंतर निर्गुण मठामध्ये सद्गुरुरायांचं त्यांनी दर्शन घेतलेलं आहे, आणि सांगितलं की महाराज मला अतिशय आनंद झालेला आहे, मला सगळा वृत्तांत आठवलेला आहे. आता माझी इच्छा आहे की ही सगळी माझी जी लेकरं बाळ आहेत यांना मी वापस पाठवतो, आणि या ठिकाणी मला फक्त तुमची सेवा करायची आहे. तर त्यांनी सांगितलं बाबा माझी सेवा कठीण आहे, मला कधी महालात राहायला मिळते, कधी झोपडीत राहावं लागते, कधी पंचपक्वान्न मिळतात तर कधी कंदमुळे खावं लागतात, कधी उपाशी राहावं लागते, कधी अमृतपान असेल तर कधी काहीच प्यायला मिळत नाही. अशा स्थितीमध्ये तू कसं काय माझ्यासोबत राहशील? हा म्हटला नाही नाही, मला तुमच्या सोबत राहायचंय, तुम्ही साक्षात परब्रह्म आहात, आणि म्हणून मी आता तुमच्या सेवेमध्ये या ठिकाणी राहणार. तेव्हा आता त्यांनी परवानगी दिली की बरं ठीक आहे, काही दिवस तुम्ही सगळेच या ठिकाणी राहा. सद्गुरुरायांची तो सेवा करायला लागलेला आहे. गुरुराय उठायच्या आधी स्वतः उठायचं, आणि गुरुराय झोपल्यानंतर स्वतः झोपायचं. सगळी त्यांची सेवा त्या ठिकाणी तो करत असताना एक दिवस सद्गुरुरायांनी परीक्षा पाहण्यासाठी त्याला सांगितलं बाबा चल आपल्याला आज रात्री भीमा अमरजा संगमावर निवास करायचा आहे. त्याला अतिशय आनंद झाला की गुरुरायांसोबत त्या ठिकाणी भीमा अमरजा संगमावर आपल्याला राहायला मिळून राहिलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी सगळी तयारी केली, आणि गुरुराय सद्गुरुराय आणि हे सायमदेव संगमावर गेलेले आहे. रात्रीची वेळ झालेली आहे, 11 वाजले 12 वाजले. सद्गुरुराय त्या ठिकाणी ध्यानामध्ये मग्न आहे. हा त्या ठिकाणी बसलेला आहे, आणि इतक्या चमत्कार झाला, इतका कडाडून वारा जोरात व्हायला लागला, आणि तो थंडगार वारा जणू हिमालयावरून आलेला आहे. इतकी थंडी, आकाशामध्ये ढग आलेले आहे, कडकड आवाज येऊन राहिलेला आहे. आणि अशा स्थितीमध्ये सद्गुरुरायांनी सांगितलं की बाबा अरे मला थंडी वाजून राहिलेली आहे, एक काम कर, गावामध्ये जा आणि विस्तव घेऊन ये, आपण या ठिकाणी शेकोटी पेटवू आणि थोडासा आनंद त्या शेकोटीचा घेऊ, त्या योगाने आपल्याला उष्णता मिळेल आणि गरमी मिळेल. याने सद्गुरुरायाची आज्ञा. आणि म्हणून तो गावामध्ये गेलेला आहे. वेशी बंद झालेल्या आहेत. त्या वेशकराला त्याने आवाज दिला. म्हटलं कोण आहे? म्हटलं मी सायमदेव आहे, आणि भगवान सद्गुरुरायांनी मला पाठवलेलं आहे, मला एका तांब्यामध्ये विस्तव द्या. आता गुरुरायाची आज्ञा म्हणून मोठं कवाड तर कधीच उघडत नाही, वेस कधी जेव्हा बंद होते त्यावेळेस, पण छोटं कपाट त्याला असते. ते कपाट त्यांनी उघडलं, त्या दरवाजा कपाट म्हणजे, आणि त्याच्यातून त्याला विस्तव दिलेला आहे. याने तो घेतला आणि रस्त्याने चालला. इतका सोसाट्याचा वारा आणि पाऊस धो धो यायला लागलेला आहे. हा दरदरून याला लक्षात आलं, बापरे काय झालं. तो चालायला लागला आणि जोरजोरात झपाझप पाऊल टाकून राहिला.
इतक्यात त्याच्या लक्षात आलं की माझ्या बाजूला 2 साप, इकडे पाहिलं तर मोठा सर्प आणि बाजूला पाहिलं तर मोठा सर्प, आणि ते सर्प माझ्या भोवती आहेत. गुरुचरित्रकारांनी वर्णन केलं, एवढ्या पावसामध्ये त्या सायम देवाला दरदरून घाम आला आणि काय करावं सुचेना, परंतु सद्गुरुरायांचं नाव घेतलं. गुरुराया करत करत आणि तो समोर चाललेला आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः, असे गुरुची तो प्रार्थना करून राहिलेला आहे आणि समोर चाललेला आहे. आणि असं करत करत झपाझप झपाझप धावत निघालेला आहे आणि तो तांब्या त्याच्या हातामध्ये आहे. ते विजण्याच्या मनस्थितीत आहे. आता काय करावं, आणि म्हणून त्याने पक्क त्याला असं धरलेलं आहे. चटके देखील लागून राहिलेले आहे, पण सद्गुरुराय परीक्षा घेत आहेत हे त्याला माहित होतं. धावत धावत त्या ठिकाणी गेला. सद्गुरुराय तिथे बसलेले होते आणि सांगितलं की गुरुराया, अहो तुमची परीक्षा किती भयंकर आहे. मी तुमची सेवा करण्यासाठी अनुत्तीर्ण होतो की काय, असं पाहिल्याबरोबर त्या ठिकाणी लख्ख असा प्रकाश पडलेला आहे आणि दीप्त अशी त्या ठिकाणी पाहिलं तर सगळ्या समया लागलेल्या आहेत. सद्गुरुराय त्या ठिकाणी बसलेला आहे आणि बसलेल्या असताना त्या गुरुरायाचं त्यांनी दर्शन घेतलं आणि पाहता क्षणी लख्ख अशा प्रकाशामध्ये सद्गुरुराय जणू काय साक्षात परब्रह्म आहेत. आणि असं त्या दीप उजळलेल्या अशा पद्धतीच्या त्यांनी साष्टांग दंडवत घातला आणि सद्गुरुरायांना म्हटलं, का हो, फार भयंकर परीक्षा होती आजची. 2 साप माझ्या भोवती होते. त्यांनी सांगितलं, बाबा ते सर्प नव्हते, मी तुझ्या संरक्षणासाठी आणि साक्षात जय आणि विजय त्या ठिकाणी पाठवले होते. नमस्कार त्यांनी त्या ठिकाणी केला आणि सद्गुरुरायांच्या सेवेसाठी तो त्या ठिकाणी सिद्ध झालेला आहे. सिद्ध आणि नामधारकाचा हा संवाद चालू असताना तिथे आता सद्गुरुरायांना त्याने काशीचं वर्णन केलेलं आहे, काशीची कथा केलेली आहे. सद्गुरुरायांनी काही परीक्षा घेतलेल्या आहेत का, त्या परीक्षा देखील सद्गुरुरायांनी त्या ठिकाणी पूर्वीच्या सांगितलेल्या आहेत. आपल्याला वेळेचं बंधन आहे म्हणून या ठिकाणी आपण त्या कथा मात्र मी घेणार नाही. सद्गुरुरायाची हा सेवा करायला लागलेला आहे आणि सेवा करत असताना त्या ठिकाणी आणि कानडीतून संस्कृतातून याने तिथे आणि कवन केलेली आहेत. सायम देवानी काशी क्षेत्राचं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आणि आता एक दिवस सद्गुरुरायांनी रात्री सांगितलं की बाबा उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. म्हणजे उद्या अनंत चतुर्दशी आहे, अनंताचं व्रत आपल्या सगळ्यांना करायचं आहे. त्या अनंताचं व्रत कोणी कोणी केलं होतं, युधिष्ठिराने केलं होतं, सुमंतू नावाचे द्विज होते त्यांनी त्या ठिकाणी केलं होतं. अशी सगळी त्या ठिकाणी कथा आणि सद्गुरुरायांनी अनंताची सांगितलेली आहे. आणि मग आता सद्गुरुरायांनी त्या ठिकाणी कथा सांगितल्यानंतर अनंताचं व्रत कथा देखील खूप सुंदर आहे, परंतु आपल्याला बरेचशा कथा आज आहेत त्यामुळे आपण पुढे जाऊ. आपण सिद्ध आणि नामधारकाचा हा संवाद चालू असताना आता सिद्ध म्हटले की तुला आणखी एक कथा सांगतो. सद्गुरुराय गाणगापूर क्षेत्रामध्ये असताना सद्गुरुरायांच्या सेवेमध्ये एक तंतिक नावाचा त्यांचा भक्त रोज सेवा करायचा. तंतिक म्हणजे विणकर. आणि सेवा करताना सकाळी उठून संगमावर त्यांची जागा करायची, तिथे त्यांना सडा संमार्जन पुष्प फुले असे त्या ठिकाणी करायचा. सद्गुरुरायांची वाट पाहत सद्गुरुराय आल्यानंतर ध्यानधारणा, सद्गुरुराय गेले की पुन्हा ती जागा स्वच्छ करायची. असं सगळं चालू असताना माघी पौर्णिमेला श्रीशैले मल्लिकार्जुनाला जाण्याची पद्धत दक्षिण भारतामध्ये आहे. आणि म्हणून सगळे गाणगापूरचे माणसं त्यांनी ठरवलं की माघी पौर्णिमा येऊन राहिलेले आहे, तेव्हा पंढरीची वारी जशी होते तशी त्याची देखील वारी होती. आणि म्हणून गाणगापूरचे अनेक जण त्या माघी पौर्णिमेला जाण्यासाठी 8-10, 10-15 दिवस जे काय त्याचं अंतर असेल आधीच जायला निघाले. आणि ते निघाल्यानंतर सगळ्यांनी, याच्या आईवडील निघाले तंतिकाचे, यालाही विनंती केली सगळ्यांनी बाबा तू पण चल. सद्गुरुराय पण म्हटले की अरे जा, चांगलं असते. श्रीशैले मल्लिकार्जुन त्या ठिकाणी जा, शैल पर्वत आहे, मल्लिकार्जुनाचं मंदिर आहे, कृपेचा वर्षाव त्या ठिकाणी होईल. 12 ज्योतिर्लिंगातलं एक ज्योतिर्लिंग आहे. तर हा म्हटला नाही, तुम्हीच माझे ज्योतिर्लिंग आहात, तुम्हीच माझे मल्लिकार्जुन आहात आणि हा संगम म्हणजे माझा श्रीशैल पर्वत आहे, मला काही कुठं जायचं नाही. तेव्हा आता ही सगळी मंडळी त्याला पुन्हा विचारलं येतो का, त्याने सांगितलं मी येत नाही. आणि असं म्हणून सगळी मंडळी त्याचे आईवडील देखील आणि आता आणि संगमात त्या श्रीशैलाकडे निघालेले आहेत. मजल करत करत शिवरात्र उजाडलेली आहे, ते पौर्णिमा उजाडलेली आहे. आणि उजाडल्यानंतर आता सकाळी हा तंतिक थोडा अस्वस्थ झाला आणि सद्गुरुरायांना म्हटले की अहो आज तर माघी पौर्णिमा आहे,
पाताळगंगेचं स्नान केलं असतं तर किती चांगलं झालं असतं. श्रीशैलीला त्या ठिकाणी पाताळगंगा आहे आणि मला मल्लिकार्जुनाची पूजा झाली असती तर किती आनंद झाला असता. आणि मला असं वाटलं उगाच थांबलो, असा शंका त्याच्या मनामध्ये आली आणि सद्गुरू रायांजवळ तो बसला. सद्गुरू रायाने बोलावले, खरे बाबा काय शंका आहे मनामध्ये? त्याने सांगितलं असं असं वाटते, तुला जायचं का त्या ठिकाणी? म्हटलं हो नक्की. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही, चल बस. त्या ठिकाणी व्याघ्राजीन ठेवलं आणि दोघांना बसवलं आणि म्हटलं डोळे लाव. डोळे लावल्याबरोबर आकाश मार्गाने आणि श्रीशैले मल्लिकार्जुन त्या पाताळगंगेच्या ठिकाणी आणून त्याला सोडलेले आहेत. सद्गुरुराय गुप्त झालेले आहेत. आता याने गुरुरायांना पाहणार, कुठे गेले गुरुराय? आपल्याला तर सोडलं इथे, मग आता आलोच आहे तर आपण सगळी स्नान वगैरे जे काय पूजा आहेत ते करावं म्हणून पाताळ गंगेवर तो गेलेला आहे. पाताळ गंगेवर पाहतो तर त्याच्या गावातली सगळी माणसं तिथे आहेतच. त्याचे आई वडील दिसले आणि सगळ्यांनी याला पाहिल्यावर सगळे म्हणायला लागले की काय रे बाबा, चोरून चोरून आमच्या मागे आला. अरे जर आमच्या सोबत आला असता, नामस्मरण झालं असतं आमच्या सोबत सगळी, आणि जे काय आम्ही या ठिकाणी आनंद घेतला तो आनंद तुला मिळाला असता. तू चोरून चोरून आलेला आहे. ते म्हणले चोरून चोरून आलो नाही, मी आत्ताच आलेला आहे. मी काल संध्याकाळी आपल्या गाणगापूरला होतो आणि सद्गुरू रायांनी मला आत्ता सकाळी या ठिकाणी आणलेला आहे. तेव्हा ते सगळे हसायला लागले, असं कुठं होते का? पण त्याचा जो विश्वास होता तो त्यांना पटेना, पण त्याला इलाज नव्हता. स्नान त्या ठिकाणी केलेलं आहे आणि स्नान केल्यानंतर मल्लिकार्जुनाच्या ठिकाणी ते आलेले आहेत आणि तिथे अघोरेभ्यो च घोरेभ्यो घोर घोर तरेभ्यः सर्वेभ्य सर्व सर्वेभ्यो नमस्ते अस्तु रुद्र रूपेभ्यः त्या भगवान आणि नमस्कार करायला लागलेले आहेत मल्लिकार्जुनाला. सर्वजण हा त्या ठिकाणी बसलेला आहे आणि बसल्याबरोबर डोळे लावलेले आहेत. थोडस ध्यान त्यांनी केलेलं आहे. असितगिरी समस्यात कज्जलम सिंधू पात्रे सुरतरुवर शाखा लेखिणी पत्र मुर्वीम लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्व कालम तदपि तव गुणानाम ईश पारम न याती. हे भगवंता, हे भगवान महेशा, अरे बाबा तुझं गुणगान करणं कठीण आहे. आणि त्याने डोळे लावले आणि डोळे लावतात तो पाहत होतो त्या ठिकाणी मल्लिकार्जुनाचं शिवलिंग नाही तर त्या शिवलिंगाच्या ठिकाणी आणि भगवान नृसिंह सरस्वती त्याला दिसून राहिलेले आहेत. खडबडून जागा झाला, पाहतो तो समोर लिंग दिसून राहिलेला आहे. पुन्हा डोळे बंद केले तर त्या ठिकाणी भगवान सद्गुरुराय दत्तात्रय नृसिंह सरस्वती त्या ठिकाणी बसलेले दिसले. अरे बापरे, त्याला वाटलं आपलं फार चुकलेलं आहे. श्रीशैले मल्लिकार्जुन जो आहे तो शैल पर्वतावरचा मल्लिकार्जुन, गाणगापूरला बसलेलं ते सावळ परब्रह्म जे आहे तेच म्हणजे मल्लिकार्जुन आहे. मी शंका केली आणि या ठिकाणी आलो. आता इलाज नाही, नमस्कार त्याने केलेला आहे. पुन्हा सद्गुरुरायांना नमस्कार केल्यानंतर आता सद्गुरुरायांसोबत आकाश मार्गाने तो गाणगापूर क्षेत्रामध्ये आलेला आहे. गुरुकृपा निर्मळ भागीरथी, अशा पद्धतीची निर्मळ भागीरथी त्याला मिळाल्यानंतर त्या भागीरथीमध्ये त्याने पूर्ण स्नान केलेलं आहे. आणि आता सद्गुरुरायांना तो म्हटला की का हो, या ठिकाणीच तुम्ही जर शैल पर्वतावरचे आणि मल्लिकार्जुन आहात तर या सगळ्या लोकांना तिथे का पाठवलं तुम्ही? अहो इथेच त्या सगळ्यांना बोलवायचं असतं. त्यांनी सांगितलं बाबा स्थान महात्म्य देखील आहे. आता सद्गुरू राय स्थान महात्म्य सांगून राहिलेले आहे. आप सर्वत्र भरलेला आहे तो ईश्वर, अखंड मंडलाकारम व्याप्तम येन चराचरम, असं ज्यांचं वर्णन आहे. तो सर्वत्र भरलेला ईश्वर. कशाला यायचं गजानन महाराज मंदिरात? कशाला जायचं बालाजीच्या मंदिरात? तो तर सर्वत्र आहे. अरे नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा. आपण काय एवढे सिद्ध योगी आहोत का? म्हणून आपल्याला प्रतिमेजवळ जावं लागते आणि जिथे जावं लागते तिथेच जावं लागते तरच ती मिळते. घरामध्ये पाण्याची पाईपलाईन सर्वत्र आहे, पण हात धुवायचे असतील तर बेसिन जवळ जावं लागते. तिथे जर तोटी खोलली तर हात धुतल्या जातात. नाही तर पाईपलाईन सर्व आहे आणि गेले एखाद्या भिंतीजवळ असे हात करत बसले, पाणी मिळणार नाही. तुम्हाला जर उपयुक्त अशा पद्धतीचा त्या ठिकाणी निकाल लागत असेल तर योग्य ठिकाणी तुम्हाला जावं लागेल. ते योग्य ठिकाण म्हणजे हे मंदिर आहे, म्हणून इथे यावं लागते. नाहीतर तो सर्व व्याप्त आहे, परंतु सामान्य जनांना स्थान महात्म्य आहे. तेव्हा सद्गुरुरायांना तो म्हटला की का स्थान महात्म्याचं असं काही आहेत का काही कथा? स्थान महात्म्यामुळे उद्धार झालेला आहे. त्यांनी सांगितलं बाबा कथा आहे ना, सांगतो तुला. आता काय झालं म्हटले, पूर्वी किरात नावाच्या देशामध्ये
एक विमर्शन नावाचा राजा होता. त्याच्या पत्नीचं नाव होतं कुमुदवती. आता हे दोघं जण आनंदाने संसार, आणि राजा होता, त्याच्या राज्यामध्ये सगळीकडे आनंदी आनंद होता. राजा देखील अत्यंत सात्विक धार्मिक होता. पण याच्यामध्ये एक दोष होता, त्याला मांस भक्षण करण्याची आणि त्या ठिकाणी बऱ्याच वेळा ज्याला म्हणतात इच्छा व्हायची. त्याच्या पत्नीला, त्या कुमुदवतीला वाटायचं की काय चालू आहे हे? अरे आपलं सगळं एवढं सुंदर राज्य आहे आणि तुम्ही मांस भक्षण करता, हे योग्य नाही. तेव्हा तिने सांगितलं की बाई, पूर्वजन्माच्या योगाने या ठिकाणी मला झालेला आहे, परंतु स्थान महात्म्य काय हे सांगण्यासाठी ही कथा आहे. त्याने सांगितलं काय झालं सांगू का? माझा पूर्व जन्म तो आता सांगायला लागलेला आहे. पूर्व जन्मामध्ये मी श्वान योनीमध्ये होतो, म्हणजे कुत्रा होतो. आणि काय झालं, अन्न शोधण्याच्या भरामध्ये मी इकडे तिकडे भटकंती करायचो, मांस खायचो. एक दिवस काय झालं, मला काहीच भेटलं नाही. मग असे शिवरात्रीच्या दिवशी कुठे काही मिळेल का, कुठे काही मिळेल का म्हणून मी भटकायला लागलो. तर एक मंदिर मला त्या ठिकाणी दिसलं. त्या मंदिरामध्ये रात्री प्रकाश दिसला आणि म्हणून मला असं वाटलं इथे काहीतरी खायला मिळेल. म्हणून कुत्र्याच्या रूपामध्ये असलेला मी त्या ठिकाणी गेलो आणि गेलो मंदिरामध्ये जोरात धावत आत गेल्यावर माझ्या असं लक्षात आलं की तिथे पूजा चालू आहे आणि ते जे पूजा करणारे भक्त आहेत त्यांनी माझ्याकडे पाहिलेलं आहे. आणि एका जणाने मला जोरात हाड म्हणून जोरात हाकललं तर मी असा गेलो. असा गेल्यानंतर इकडून एक भक्त बसला होता, त्याने मला हाकललं, मी असा गेलो. याला सव्य प्रदक्षिणा म्हणतात. महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा मारायची नाही. अनेक मंदिरामध्ये पूर्ण प्रदक्षिणा मारण्याची आहे. जसं पद्मतीर्थावर जर तुम्ही गेले, आतल्या मंदिरामध्ये तळ्यामधल्या पूर्ण प्रदक्षिणा मारायचा चान्स आहे आणि लोक खपाखप मारून टाकतात. त्या ठिकाणी महादेवाला पूर्ण नाही, सव्य आणि अपसव्य असं जायचं, पुन्हा परत जायचं इथपर्यंत, याच्या शालिग्रामापर्यंत, या शलाकेपर्यंत, आणि पुन्हा इकडून असं परत यायचं. त्याला सव्यापसव्य प्रदक्षिणा म्हणतात. घालीनं लोटांगण वंदीनं चरण, हे महादेवाच्या मंदिरात करायचं नाही. असं गोल 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 मंत्र म्हणायचा घालीनं लोटांगण, पण फक्त नमस्कार करायचा, असं गोल फिरायचं नाही. नारळ महादेवाच्या मंदिरात फोडून, शिरणी म्हणतात ना, शिरणी, ते वाटण्याचा, नारळ अर्पण करायचं. आणि फोडा वाटतच असेल तर 2 नारळल्या, एक अर्पण करा आणि दुसरं फोडा. त्याचे काही महत्व आहे. तर त्या ठिकाणी या कुत्र्यानी अशी सव्य आणि अपसव्य प्रदक्षिणा केली. त्याच्या योगाने तो राजा झाला, भगवंताची कृपा झाली, स्थान महात्म्य. आणि तो कुठे आला, या ठिकाणी आता मल्लिकार्जुनाला प्रदक्षिणा मारल्यामुळे राजाच्या वंशामध्ये जन्माला आला. मग आता दुसऱ्याचं जर भविष्य सांगितलं ना, तुम्ही नवरा बायको जाऊन पहा एका अर्चनाताईकडे, आणि नवऱ्याचा विचार हळूच ती हात वर करते, माझा पाहा, म्हणजे तिची इच्छा नसते, पण नंतर विचारते त्याचं सांगितलं माझं पाहिजे ना. तर त्या ठिकाणी आता ती म्हणली माझं काय झालं, तुमच्या सोबत मी कशी जन्माला आली? तर त्यांनी सांगितलं बाई, तू पूर्व जन्मामध्ये कपोत नावाची पक्षी होते, म्हणजे कपोती. एक दिवस काय झालं, तू मांसाचा गोळा आणि आपल्या चोचीमध्ये घेतला आणि अशी उड्डाण करत असताना एक घार तुझ्या मागे लागलेली आहे, आणि ती घार मागे लागल्यामुळे जीवाच्या आकांतानी तू जोरात आणि अशी उडायला लागली, ती घार तुझ्या मागे. तर त्या शैल पर्वताला तुझी प्रदक्षिणा झालेली आहे, स्थान महात्म्य. त्या प्रदक्षिणेच्या योगाने त्या घारीनी तर तुला पकडलं, मांस घेतलं, तुला मारलं, ते सगळं आहे, परंतु प्रदक्षिणा तुझी झाल्यामुळे या ठिकाणी तुला आणि पुण्य प्राप्त झालेलं आहे. आणि त्या पुण्यकर्माच्या योगाने तू आता माझी पत्नी झालेली आहे. आपण राजवंशामध्ये जन्माला आलेले आहोत. आणि म्हणून स्थान महात्म्य सांगताना मल्लिकार्जुनाला एका श्वानाने केवळ प्रदक्षिणा केली, ना कोणते मंत्र होते, ना ठिकाणी काही दुसरं होतं, परंतु मंत्रहीनम क्रियाहीनम भक्तिहीनम अशा पद्धतीचं असून देखील त्याला कृपा प्रसाद त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. तिने प्रदक्षिणा मारली म्हणून कृपा प्रसाद प्राप्त झालेला आहे. मंदिरामध्ये काहीही येत नसलं तरी आर्त भावनेने या ठिकाणी जरी आलो तरी त्या ठिकाणी कृपेचा वर्षाव होतो. ते स्थान महात्म्य. म्हणून मंदिरात जायचं, नाहीतर जाण्याची काही आवश्यकता नाही. तो तुमच्या सोबतच आहे. जेथे जातो तेथे तू माझ्या संगाती, चालविसी हाती धरून या. तो आपल्याला चालवतोय, परंतु असं असून देखील स्थानाच्या ठिकाणी जाणं हे अत्यंत महत्वाचं आहे. ते स्थान महात्म्य त्या ठिकाणी सद्गुरुरायांनी सांगितलेलं आहे. आता सिद्ध आणि नामधारकाचा संवाद त्या ठिकाणी चालू असताना
आणखी काही कथा सांगा ना. ते म्हटले सांगतो. तुळजापूर नावाचं क्षेत्र आहे, तिथे नंदी नावाचा एक त्यांचा भक्त होता. आजही तुम्ही तुळजापूरला गेले तर तिथे पुजारी आहेत, त्यांच्यापैकी काहींचं आडनाव नंदी आहे. असे हे नंदी त्यांना श्वेतकुष्ठ झालेला होता आणि अत्यंत दुःखी होते आणि म्हणून त्यांनी त्या तुळजा भवानीची आराधना करायला सुरुवात केली, तिची प्रार्थना करायला सुरुवात केली, पुरश्चरण करायला सुरुवात केली. अनेक वर्ष पूजा करूनही त्यांना काहीही फरक पडेना. ते देवाशी भांडायला लागले. तेव्हा एक दिवस तुळजा भवानी साक्षात त्यांच्या स्वप्नामध्ये आली आणि त्या नंदीला सांगितले की बाबा, तुझा इथं उपयोग नाहीये. जर पोटाचा विकार असेल तर डोळ्याच्या डॉक्टरकडे जाऊन काहीही फायदा नाही. तुला आता त्या ठिकाणी सन्नती नावाचं गाव आहे, तुळजापूर पासून जवळ आहे. तिथे चंदला परमेश्वरी नावाची देवी आहे, तिथे तुला जावं लागेल असं मला वाटते. आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी त्याला आदेश केला होता. सकाळी उठला आणि ठरवलं की आपल्याला सन्नती नावाच्या गावाला जायचं आहे. तो त्या सन्नतीला गेलेला आहे. त्या चंदला परमेश्वरीची आराधना करायला सुरुवात केली. पुरश्चरण करावं म्हणून 3.5 वर्ष त्यांनी पुरश्चरण त्या ठिकाणी केलेलं आहे. काहीही इलाज होईना आणि तो आर्त भावनेने तिला म्हणायला लागला की बाई, अगं मी एवढी प्रार्थना करतोय, का पाषाण हृदय झाली, कर माझ्यावर कृपा. तेव्हा एक दिवस चंदला परमेश्वरी आणि या नंदीच्या आणि स्वप्नामध्ये आलेली आहे. म्हटलं बाबा, इथे तुझा इलाज नाही, तुला दुसरीकडे कुठतरी जावं लागेल. गाणगापूर क्षेत्रामध्ये नृसिंह सरस्वती आहे, हा खडबडून जागा झाला आणि रात्रीच देवीजवळ गेला आणि जोरजोरात तिच्याशी वाद करायला लागला, भांडायला लागला देवाशी आणि असं म्हणायला लागले की पहिले तुम्ही मला तुळजापूरला फिरवलं, आता या ठिकाणी सांगून राहिले तुला तिकडे जावं लागेल. देवाची आराधना केली तरी देखील माझ्यावर कृपा नाही. आता देव सोडून तुम्ही माणसाकडे पाठवून राहिले, मी जाणार नाही. अरे हे समजावून सांगतो बाबा, अरे नरनो, हे नारायण साक्षात परब्रह्म परमात्मा ते आहे आणि अवतीर्ण या ठिकाणी झालेले आहेत. परंतु अज्ञानाने जन हे तुझला पहा किती रे नर म्हणती. अज्ञानी आहे तू जा तिथे. म्हटलं मी जाणार नाही. तिथंच थांबले दिवसभर. पुन्हा रात्री स्वप्नामध्ये चंदला परमेश्वरी आली. अरे बाबा म्हटलं जा, मी सांगते ऐक. सकाळी उठला तर तिथले पुजारी आले आणि पुजाऱ्याने सांगितलं त्या नंदीला, अरे बाबा काल चंदला परमेश्वरी माझ्या स्वप्नामध्ये आली होती आणि त्यांनी तुला सांगितलं की जा संगमावर गाणगापूरला आणि तिथे नृसिंह सरस्वती आहे त्या ठिकाणी गेलं पाहिजे. अत्यंत नाराजीने देवीने सांगितलेलं आहे आणि म्हणून आज्ञा म्हणून तो त्या ठिकाणी गेलेला आहे. सद्गुरुराय निर्गुण मठामध्ये आहेत. आल्यानंतर यांनी साष्टांग दंडवत घातला, सगळा वृत्तांत त्यांना सांगितला आणि सांगितलं हे सगळा श्वेतकुष्ठ माझ्या अंगावर आहे. त्या ठिकाणी सोमनाथ, काल मी तुम्हाला जी 60 वर्षाची गृहस्थ सांगितली ती गंगा, ते सोमनाथ उभे होते. त्यांना सांगितलं बाबा याला घेऊन जा संगमावर, यांना स्नान घाल, काही वस्त्र त्याच्याजवळ दिले. स्नान केल्यानंतर याचे वस्त्र बाजूला फेकून दे आणि मी दिलेले वस्त्र त्याला दे. आणि म्हणून सोमनाथासोबत आता ते भीमा अमरजा संगमावर गेलेले आहे आणि अमरजा संगमावर गेल्यावर यांनी स्नान केलेलं आहे. पूर्वीचे वस्त्र जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे आणि नूतन वेढीजे देहांतराजे कीजे, तर त्या ठिकाणी त्यांनी आणि ते वस्त्र टाकलेले आहेत. या सोमनाथाने त्याला नूतन वस्त्र दिलेले आहे. त्याने घातल्याबरोबर त्याला दिव्य देह प्राप्त झालेला आहे. पाहतो तो काय सर्वांगावर अशा पद्धतीची दिव्य कांती झालेली आहे. फक्त मांडीजवळ थोडासा आणि श्वेतकुष्ठ राहिलेला आहे. तो शंका असल्यामुळे आता हा धावत आणि मठामध्ये आलेला आहे. सद्गुरुरायांना अत्यंत आनंदाने साष्टांग दंडवत घातला आणि सांगितलं की सगळं चांगलं झालेलं आहे, फक्त मांडीवर आहे. गुरुरायांनी सांगितलं बाबा तू या ठिकाणी शंका व्यक्त केली. सद्गुरुरायांवर शंका आपण नेहमीच व्यक्त करतो. देव करू शकतो की नाही याच्यावर आपला विश्वास नसतो आणि जातो. ऐसियासी शरण जावे साधा वया भक्ती काज नाही लाज धरित ऐसियासी शरण जावे शक्ती जीवेन वंची. जो वंचना करत नाही त्याच्याकडे शरण जावं. माणसं शरण जातात नेत्याकडे, माणसं शरण जातात मोठ्या माणसाकडे, अहो माझ्यासाठी काहीतरी करा, आणि तो अजिबात काही करत नाही आणि त्याचं सामर्थ्य देखील नाही आणि असलं तरी तो करत नाही, तो फसवतो. न फसवणारा कोण आहे ते बसलेला आहे त्या ठिकाणी आत, पण त्याच्याकडे जात नाही. गेलो तर मागण्याची इच्छा होत नाही, पटकन दर्शन करतो बाबा मी त्याच्याकडे जातो आणि काम करून आणतो, पण त्याला म्हणत नाही काम करा माझं. असं त्या ठिकाणी तुला शंका होती आणि म्हणून तो स्फोटक या तो त्या ठिकाणी श्वेतकुष्ठ आहे तुझ्या मांडीवर राहिलेला आहे.
आता सांगितलं की आता तुला दिव्य देह प्राप्त झालेला आहे, तू या ठिकाणी बस आणि रोज या ठिकाणी देवाची स्तुती करत जा, गुरुची स्तुती करत जा. काही कवन या ठिकाणी लिही. तेव्हा तो म्हटला की तुम्हाला माहिती आहे का, मी खूपच अज्ञानी आहे, मला या ठिकाणी काहीही येत नाही, तेव्हा आता मी कशा पद्धतीने तुमची कवन करू. त्याने सांगितलं की असं चालिये माझ्या समोर. बसवलं त्याला, सांगितलं डोळे बंद कर, हा कर, आणि त्याची जिव्हा म्हणजे जीभ भगवंतानी अशी बाहेर खेचलेली आहे आणि तिथे भस्म होतं. त्या भस्माचा संस्कार त्याला म्हणतात सरस्वतीचा संस्कार त्या ठिकाणी केला. ऐं ह्रीं क्लीं श्री सरस्वत्यै स्वाहा, आणि सरस्वतीच्या मंत्राने विभूती त्याच्या जिव्हेवर टाकलेली आहे आणि जिव्हेवर टाकल्याबरोबर कडकड कडकड आवाज त्याला ऐकू आलेला आहे. सगळी चक्र त्याची फिरायला लागलेली आहे आणि त्या चक्राच्या योगाने त्याची पंडा बुद्धी तिथे जागृत झालेली आहे आणि बरोबर त्या ठिकाणी अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन मिलितम येन तस्मै श्री गुरुवे नमः, असं त्या ठिकाणी त्याच्या तोंडून वाक्य यायला लागलेलं आहे. ते वाचस्पतीशी करी प्रबंध होडा, आणि आता त्याला एकदम दिव्य ज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि त्या दिव्य ज्ञानातून तो सद्गुरुरायाची कवन त्या ठिकाणी करायला लागलेला आहे. सद्गुरुराय अत्यंत प्रसन्न झालेले आहेत आणि त्याला कृपेचा वर्षाव करून त्याला सांगितलं की बाबा नंदी, आता तू याच मठामध्ये राहा. सिद्ध आणि नामधारकाचा संवाद तिथे चालू असताना म्हटले आणखी काही कथा झाल्या का हो. म्हटले झाल्या. हिप्परगे नावाचं एक गाव होतं, जवळच आहे गाणगापूरच्या. तिथे कल्लेश्वराचं मंदिर आहे. तिथे नरहरी नावाचे भक्त होते, मानस पूजा करायची कल्लेश्वराची, आणि रोज 5 कवन तो सद्गुरुरायाचं म्हणजे त्या कल्लेश्वरासाठी करायचा. गुरुरायाची कीर्ती त्या हिप्परगे गावातही गेली. तेव्हा काही लोक त्याला म्हटले की का हो, तुम्ही एवढे विद्वान आहात, कल्लेश्वराची रोज कवन करतात, माझ्या सद्गुरुरायासाठी देखील काही करा ना. तर त्यांनी सांगितलं की नाही, हे माझं जे जिव्हार आहे म्हणजे जीभ माझी, मी कल्लेश्वराला विक्री केलेली आहे. मी फक्त त्यांचीच कवन करील, मी देवाची स्तुती करील, कीर्ती मानवाची गाऊ नये, असं त्या ठिकाणी वर्णन ज्ञानेश्वरांनी किंवा संतांनी केलेलं आहे. तर ते त्यांनी सांगितलं की मी मानवाची कीर्ती गाणार नाही, मी फक्त कल्लेश्वराची. लोक निराश झाले. हा एक दिवस मानस पूजा करत असताना कल्लेश्वराच्या ठिकाणी भगवान नृसिंह सरस्वतीच त्याला दिसायला लागले. खूप प्रयत्न केले तरी कल्लेश्वर येईनाथ, मितूपणाची झाली बोळवण. एका जनार्दनी श्री दत्त ध्यान, त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं का अरे बापरे, कल्लेश्वर म्हणजे श्रीगुरु आणि श्रीगुरु म्हणजेच कल्लेश्वर, दोघं तुका विष्णू नाही तुझा, असा भाव त्या ठिकाणी आला. अरे नाही, हा अद्वैत आहे. आणि मग आता त्याच्या लक्षात आलं की अरे माझी चूक झालेली आहे. क्षम्यताम परमेश्वर, धावत धावत आणि निर्गुण मठामध्ये गेला. सद्गुरुरायांना साष्टांग दंडवत घातला आणि तिथून तो सद्गुरुरायांची कवन करायला लागलेला आहे. आता सद्गुरुरायांजवळ नंदी नावाचे एक गृहस्थ ते कवन करून राहिलेले, नरहरी नावाचे हे दुसरे गृहस्थ ते कवन करून राहिलेले आहेत, आणि सायमदेव त्या ठिकाणी सेवेसाठी आहेतच. हे 3 जण त्या ठिकाणी आणि आराधना साधना त्या ठिकाणी करून राहिलेले आहेत. आणि म्हणून मानस पूजेला अत्यंत महत्व त्याच्यामध्ये दिलेलं आहे. हे होत असताना सिद्ध आणि नामधारकाला म्हणाले अरे आणखी कथा तुला सांगतो. काय झालं म्हटले, पौर्णिमेला दिवाळीच्या आधीच्या कार्तिक तिथे सर्वजण आलेले आहेत, सर्व भक्त निरनिराळ्या गावचे. आणि आल्यानंतर सद्गुरुरायांची पूजा त्या ठिकाणी संतर्पण सगळं होत होतं. ते झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पूजा करून सर्वजण प्रसाद ग्रहण करून जायचे. आता सर्वजण बसले, साधना झाली, रात्री झोपले आणि दुसऱ्या दिवशी सर्वजण साधनेसाठी बसले. पूजा वगैरे त्या ठिकाणी झाली. धन्य ते गायनी कळा, भगवंताजवळ गायन केलं पाहिजे दत्तात्रयाजवळ. आणि म्हणून जे जे कोणी भक्त असतील ते सगळे कारंज्याला येतात, फुकट येतात. म्हणजे लाखो रुपये घेणारे लोक, अगदी तो कोणता काळे आहे, अजित कडकडे आहे, हे सगळे जण फुकट त्या ठिकाणी येतात आणि गायन करतात. कारण गुरुची कृपा त्यांच्यावर व्हावी अशी त्यांची इच्छा असते. आणि म्हणून गायन वगैरे झाल्यानंतर बसले तेव्हा आता सगळे भक्त म्हणायला लागले किंवा महाराज एक काम करा, आता येणारी दिवाळी आहे, अमावस्या, त्या दीपावळीला तुम्ही आमच्या गावामध्ये आलं पाहिजे. दुसरा म्हटलं आमच्या गावामध्ये आलं पाहिजे. गाणगापूरवाले म्हटले अहो तुमचा मठच इथे आहे, तुम्ही इथं थांबलं पाहिजे. त्या सगळ्यांमध्ये वाद सुरू व्हायला लागला. कोणी विनंती करायला लागले एकमेकाला, यावर्षी तुम्ही राहू द्या, आमच्याकडे उद्या जोरदार उत्सव आहे, असे ते एकमेकाला म्हणायला लागले. सद्गुरुरायांनी पाहिलं, सद्गुरुराय उठले
आणि आतल्या एका खोलीमध्ये गेले आणि सांगितलं भक्तांना एकेका गावच्या लोकांना बोलवा. मग एकाला बोलावलं, त्याने सांगितलं, हे पहा काय म्हणणं आहे तुझं? म्हणे गुरुराया मोठा उत्सव असते आमच्या गावामध्ये, तुम्ही आले तर आनंद होईल. तेव्हा सद्गुरुरायाने त्याच्या कानामध्ये सांगितलं, शांत बस, गुप्तते गुप्त राखावे, आनंद वन भुवना. कोणाला सांगू नको, पण मी तुझ्याच गावामध्ये येतो, पण बाहेरच्यांना सांगशील तर ते माझ्यावर रागवतील. ते म्हणले नाही नाही, तुम्ही येणार ना. एकदम आनंदाने बाहेर आला. सगळेजण म्हणले काय सांगितलं काय सांगितलं? काय आपलं तोंड पाडून खोटं बोलतात ना माणसं, आपण सगळेजण खोटं बोलतो. एखादी जर तिकीट भेटलं एखाद्याला आणि बाहेर आला तर ते म्हणजे नाही हो भेटलं नाही, म्हणजे दुसऱ्यांना उद्या असं असं त्या ठिकाणी तिकीटच भेटलं त्याला, मग काय बिलकुल तोंड पाडून आलं, नाही हो हा काही जमलं नाही आमचं, गेला निघून. दुसरा गेला, म्हणलं काय म्हणणं आहे? म्हणलं आमच्या तिथे मोठा उत्सव असतो, तुम्ही आले पाहिजे. त्याने सांगितलं पा कानात सांगितलं मी येतो, पण बाहेरच्या कोणाला सांगू नको. त्याची अवस्था तशीच. असं करत करत सगळेजण एक एक जण जाऊन राहिलेला आहे. शेवटच्याला त्रास म्हणजे जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो आणि तुमचा 8वा 9वा नंबर असेल, लवकर जर येत नसेल तर किती चिडचिड करता, त्याला आधी पाठवलं याला आधी पाठवलं. पण नंबर जर आला समजा 8 नंबर नंतर खूप उशीर झाला, चिडचिड आहे, पण डॉक्टरने म्हटलं या, सगळा चिडचिडपणा नष्ट होतो, अत्यंत आनंदाने आत जाते ते. अरे लागला नंबर, जाऊ दे आता जे होईल ते. तसं याचा नंबर लागल्यावर अतिशय आनंदाने आपल्याला बोलावलं गड्या. बाकीच्यांची तर तोंड पडके होते, आपलं जमू शकते. सद्गुरुरायाने त्याला देखील म्हटलं कोणाला सांगू नको. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी सगळ्यांना, त्या 7ही गावाच्या लोकांना सांगितलं. आता गाणगापूरवाले राहिले होते, ते गेले सगळेजण गोळप्यानीच आणि भांडायला लागले की सद्गुरुराया असं कसं होईल, या निर्गुण मठ ही आमच्या याचं प्रासादिक क्षेत्र आहे आणि गाणगापूर हे सिद्ध क्षेत्र आहे, तुम्ही या ठिकाणी थांबलं पाहिजे. तेव्हा सद्गुरुराय म्हणलं तुम्हाला काय वाटतं तुम्ही जाणार आहे का? त्यांना फक्त समजावून सांगितलं अरे हाच मठ माझा आहे, मला इथे थांबावं लागेल. तर सगळ्यांना आनंद झाला. आणि मग काय आता दिवाळी आली, सर्वत्र दिवाळी साजरी झाली. सगळ्या आकाशामध्ये दिव्याच्या सगळ्या ज्योती प्रकट झालेल्या आहेत आणि अशा स्थितीमध्ये त्या गावामध्ये दिवाळी जिथे जिथे असेल तिथे. आणि मग सर्वजण दुसऱ्या पौर्णिमेला परत आलेले आहेत. आणि परत आल्यानंतर सर्वजण एकत्रित आले. आता काय गुप्त होतं का? एक जण जोरात ओरडला, तुम्हाला माहितीये का सद्गुरुरायाची कृपा आमच्यावरच आमच्या गावामध्ये आलेले होते. तर दुसरा म्हणला काय खोटा बोलता, इतकं खोटं बोलू नये, अरे आमच्या गावामध्ये सद्गुरुराय होते. तो तर तिसरा ऐकत होता, तो म्हणला अरे काय सांगता तुम्ही, दोघे जण खोकनाळा मारता, अरे आमच्या गावामध्ये सद्गुरुराय होते असे ते म्हणत असताना आता गाणगापुरातले लोक आले. ते म्हटले अरे तुम्हाला माहितीये का, तुम्ही काही सांगता, सद्गुरुराय इथंच होते. सद्गुरुराय सगळेजण वाद करायला लागले. तेव्हा सद्गुरुराय बाहेर आले, आसनावर बसले. सर्वांना एक जण उभा राहिला, एखादा असतेच क्रांतिकारक, ते काय पाहत नाही, जोरात बोलते, असा कसा देत नाही. त्यांनी सांगितलं गुरु महाराज सांगा यांना तुम्ही आमच्या गावामध्ये होते की नाही. तेव्हा आता सद्गुरुरायांनी हसले आणि सांगितलं बाबा मी सर्व गावामध्ये गेलो होतो, अखंड मंडलाकारम व्याप्तम येन चराचरम तत्पदम दर्शितम येन तस्मै श्री सद्गुरुवे नमः. अरे तो सर्व व्याप्त आहे, सहस्त्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्त्रपात सभूमि सर्वतस्कृत्वा यतिष्ठत दशांगुलम. मी हा पूर्ण ब्रह्मांड व्याप्त होऊनही 10 उंगली 10 बोट बी उरलेला असा हा मी सर्व व्याप्त परब्रह्म परमात्मा आहे. मी तुमच्या सगळ्यांच्या गावाला घेऊन गेलो होतो. सगळेजण ओशाळले आणि साष्टांग दंडवत घातले. सिद्ध आणि नामधारकाचा हा संवाद त्या ठिकाणी सुरू आहे. तेव्हा आता आणखी एक कथा तिथे झालेली आहे. एक पर्वतेश्वर नावाचा भक्त होता आणि त्याला आणि तो शेतामध्ये काम करायचा. सद्गुरुराय आज त्या याच्यावर जायचे संगमावर, तो दुरूनच नमस्कार करायचा गुरुरायांना आणि जोरात असे हात वर करायचा, सद्गुरुनाथ महाराज की जय, गुरुराया असं जोरात म्हणायचा. सद्गुरू असे काही भक्त असतात गुरुचे, ते काही बोलू शकतात त्यांना. आणि गुरुराय देखील म्हणार वा वा, गुरुराय देखील असे हात वर करायचे वा वा असं करून आणि ते निघायचे. असं करत का करता एक दिवस सद्गुरुराय त्याच्या शेताजवळ थांबलेले आहेत. तो पर्वतेश्वर आतूनच आणि त्याची मशागत देखील सुंदर सगळीकडे शेती झालेली आहे. जोंधळा पेरला होता तो पण असा चांगला वाढलेला आहे. आता सद्गुरुरायाला त्यांनी दुरूनच आवाज दिला, गुरुराया असं केलं. सद्गुरुराय थांबले. थांबल्यानंतर त्याला आवाज दिला. आवाज दिल्यावर तो पर्वतेश्वर नावाचा शेतकरी धावत त्या ठिकाणी आला आणि आल्यानंतर गुरुराय आदेश
असं म्हणून दंडवत घातला. म्हटलं मी सांगतो तर ऐकतो का? म्हणा बिलकुल, सगळं शेत कापून टाक म्हणे तुझं. एकदम थंडागार झाला. त्याची बायको होती तिथं. बायको देखील कुठपर्यंत राहते नवऱ्याच्या सोबत, फायदा जोपर्यंत आहे तोपर्यंत सोबत, नाही तर ती नवऱ्याला मूर्खात काढते. काय तुम्ही सांगून राहिले, काय ऐकू नका त्यांचं. कितीही मोठा सद्गुरू येऊ, त्याने जर म्हटलं दे तुझ्या हातातली अंगठी, तर ती हातात धरते त्याचा. हा असू द्या सद्गुरू आहे काय. तसं त्या ठिकाणी त्याची बायको आली आणि म्हणजे काय काही सांगता सद्गुरू. सद्गुरू रायाने त्याला आदेश केला आणि निघून गेले. त्याला उपरती झाली. नाही नाही म्हटले, मला कापायचं. ती त्याच्याशी भांडायला लागली. बायका लेकरं आजूबाजूचे लोक भांडायला लागले. पण हा म्हटला नाही नाही, गुरुरायाचा आदेश आहे. चांगलं इथपर्यंत शेती आलेली आहे आणि तुम्ही कापून राहिले, अहो कंस लागायची वेळ झाली. त्याने सांगितलं की नाही नाही नाही. तिथले पटवारी आले, ग्रामाधिकारी आले, म्हणजे शेत सारा. ते म्हणले देतो. आता घाई घाईत सांगतो थोडी कथा, कारण भरपूर कथा आहे. तर त्याने सांगितलं की मी कापणार, आणि त्याने ते कापून टाकले. असे टोंगळे एवढा फणकट ज्याला म्हणतात ते राहिलेले. काय झालं, 2-4 दिवसांनी इतका पाऊस आला, इतका पाऊस आला. ज्यांचे उभे पिकं होते ते सपाट झाले, नष्ट झाले. याचं मात्र पीक एवढालाच असल्यामुळे त्याला काहीही झालं नाही. आणि मग काही महिन्यांनी त्याला चांगले कोठऱ्या एवढाले कंस आले. सगळ्या गावाला पुरेल इतकं त्याचं पीक आलेलं आहे. सद्गुरुरायांचा गुरुकृपा प्रसाद झाला तर गुरुराया आपल्या सगळ्यांना संकटातून वाचवतात. त्याला खूप कोठाराच्या कोठार भरले, त्यांनी शेतसारा भरला, लोकांना वाटून दिलं. आता सांगितलं की नाही नाही, याच्यातला दाणा देखील मला नको. अशा पद्धतीने त्या पर्वतेश्वरावर भगवंतरायांनी कृपा प्रसाद केलेला आहे. तिथेच त्यांनी आता भगवंतांनी गाणगापूरचं महात्म्य या सायम देवाला सांगितलेलं आहे. तिला अमरजा का म्हणतात, अमृत कुंभाचे थेंब त्या ठिकाणी पडलेले आहेत, असं सगळं त्या ठिकाणी ते सांगून राहिलेले आहे. तिथे त्यांची बहीण रत्नाई आठवत असेल तुम्हाला तर, कारण ज्या क्षेत्रामध्ये बहीण होती ती म्हटली माझ्यावर कृपेचा वर्षाव करा. तेव्हा त्यांनी सांगितलं तू गाणगापूरला जा, तिथे गेल्यानंतर तुला आणि कुष्ठ होईल. मी भेटल्यानंतर तुला नक्की त्या ठिकाणी लाभ होईल. तिने साष्टांग दंडवत आपल्या भावाला घातलेला आहे. त्याने तिला उठवलं. लाभस्तेषाम जयस्तेषाम कुतस्तेषाम पराजया येषामित्य वरश्यामो हृदयस्थ जनार्दन. तो जनार्दन तू हृदयामध्ये ठेवलेला आहे, त्यामुळे त्या योगाने तुझं सगळं कुष्ठ त्या ठिकाणी नष्ट होईल. दिव्य कांती तिला प्राप्त झालेली आहे. सद्गुरु रायासोबत त्या ठिकाणी राहिलेली आहे. म्हटलं आणखी काही कथा, म्हणजे कथा आहे ना, पुढे पुढे जावंच लागणार आहे. एक वैदुरा नगरी नावाची नगरी आहे आणि त्या नगरीमध्ये एक म्लेंछ राजा होता, मुस्लिम राजा. त्या ठिकाणी मुस्लिम राजा असताना त्याला स्फोटक तिथे झालेला आहे. स्फोटक म्हणजे त्याच्या मांडीला एक मोठा फोड झाला. अत्यंत वेदना त्या ठिकाणी होत होत्या आणि त्या वेदनेच्या याने तो तडफडत होता. आणि तडफडत असताना काय करावं, वैद्य झाले, हकीम झाले, सगळे होऊनही काहीही इलाज नव्हता. शेवटी कोणीतरी सांगितलं की जा गाणगापूर क्षेत्रामध्ये सद्गुरू राय आहेत, तिथे जर आपण गेले तर काहीतरी नक्की होईल. आणि म्हणून हा म्लेंछ राजा त्या वैदुरा नगरीतून आणि आता गाणगापूर क्षेत्रामध्ये आलेला आहे. लोकांना विचारायला लागला कुठे आहेत राजे, कुठे आहेत आपले सद्गुरू राय. त्यांनी सांगितलं की अहो सद्गुरू, त्यांना वाटलं मारतात की काय, लोक सांगेनासे झाले. तेव्हा आता राजांनी विनंती केली किंवा मला सांगा. आणि मग त्यांनी सांगितलं की जा संगमावर. सद्गुरू राय संगमावर बसलेले आहेत आणि आता हा म्लेंछ राजा त्या ठिकाणी एकटाच गेलेला आहे. सगळ्या सैन्याला सांगितलं की तुम्ही म्लेंछ म्हणजे मुसलमान आहात, लोकांना त्रास देतात असं लोकांना वाटते, सद्गुरू राय देखील त्रासून जातील, तुम्ही गावातच थांबा. 2-4 सैन्य त्याने घेतलं आणि ते सद्गुरू रायांच्या भेटीसाठी संगमावर आलेले आहेत. संगमावर सद्गुरू राय बसलेले आहेत आणि बसल्यानंतर हा धावत धावत अंगाचा दाह होऊन राहिलेला आहे. एक फोड त्यांच्या मांडीला आहे आणि तो अत्यंत वेदनादायी होऊन राहिलेला आहे. सर्वांगामध्ये लाहीलाही होत आहे आणि असा करत करत तो धावत सद्गुरू रायाकडे येऊन राहिलेला आहे. सद्गुरू राय बसलेले आहेत आणि सद्गुरू रायांनी दुरूनच त्याला आवाज दिला, का रे रजका, इतका उशीर का केला मला भेटायला. रजक आठवते का, श्रीपाद श्रीवल्लभ कुठे बसलेले आहेत, कृष्णा नदीच्या तीरावर. आणि एक राजा नौका विहार करत असताना त्या धोब्याच्या मनामध्ये विचार आला, अरे बापरे, हा किती सुंदर आहे राजा, किती सुख याला आहे, असं सुख जर मला प्राप्त झालं तर. तेव्हा श्रीपाद श्रीवल्लभानी त्याला आशीर्वाद दिला की पुढच्या जन्मामध्ये हे सगळं सुख तुला प्राप्त होईल, पण तू म्लेंछ जन्मामध्ये येशील. मग हा त्या ठिकाणी थरथर करायला लागला. तेव्हा श्रीपाद श्रीवल्लभानी सांगितलं होतं, मी तुला दर्शन देईन. कथा आठवत असेल तर पहा जरा.
ते आता या जन्मामध्ये त्या पूर्वीच्या रजकाला म्लेच्छच्या रूपामध्ये इथे राजा झालेला आहे, त्याला दर्शन देण्यासाठी तो स्फोटक त्याला उत्पन्न केला होता. आणि आता तो त्या ठिकाणी त्याला पूर्वजन्म आठवला, गडबडा लोळायला लागला. म्हणजे महाराज कशासाठी आलो, तर मला स्फोटक झाला. म्हणजे कुठे आहे स्फोटक, तो पाहायला लागला तर स्फोटक मांडीला नव्हता. तेव्हा आता तो अत्यंत आनंदी झाला. सद्गुरुराया पूर्वजन्माच्या त्या कृपेने मी या ठिकाणी राजा झालेलो आहे, परंतु मी म्लेच्छ राजा झालो. आता मला राजा व्हायचं नाही, पुन्हा रजकासारखंच करा आणि मी तुमच्या सेवेमध्ये राहणार. तेव्हा सद्गुरुराय म्हणले की नाही बाबा, तुला राज्य करावं लागणार आहे, गोहत्या करू नको, मंदिरांचं रक्षण कर, सगळ्या लोकांना समान न्याय दे. ते म्हटले माझ्या राज्यामध्ये मी असंच करत असतो. आणि असं म्हणत असताना त्यांनी आणि आशीर्वाद दिले. सद्गुरुनाथ महाराज की जय, श्री गजानन महाराज की जय, अनंत कोटी ब्रह्मानंद महाराज राज योगी राज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. श्रींच्या आरतीची वेळ झाली आहे. आता जय. या ठिकाणी सद्गुरुराय आणि त्याला सांगितलं की बाबा माझ्या गावामध्ये तुम्ही या असं म्हटल्यावर सद्गुरुराय त्याच्या घरी गेले, खाद्यपूजा केली. आणि आता परत आल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की आता मला गेलं पाहिजे. तेव्हा सर्वजण दुःखी व्हायला लागले. तेव्हा आता सगळ्यांना त्यांनी समजावून सांगितलं. आणि समजावून सांगितल्यानंतर सद्गुरुराय आश्रमामध्ये बसलेले आहेत. आणि आश्रमामध्ये बसल्यावर सगळी माणसं जसं भगवान श्रीरामाला गेले पोचवायसाठी गेले होते तशा पद्धतीने सर्वजण सद्गुरुरायांना पोचवायला गेलेले आहेत. सद्गुरुराय शैलगमनासाठी निघालेले आहेत. आणि निघाल्यानंतर बहुधान्य नाम संवत्सर आणि त्या ठिकाणी संक्रांती आहे, शिशिर ऋतू आहे, माघ मास आहे. आणि त्या माघ मासाला शुक्रवारच्या दिवशी 14 जानेवारी 1459 रोजी पाताळ गंगेवर भगवंत गेलेले आहेत. इकडे सर्वजण आणि दुःखी झाले. भगवंत गेल्यानंतर 4 पुष्प त्यांचे आलेले आहेत. आणि आल्यानंतर ते 4 पुष्प घेतलेले आहेत. म्हणून भगवंताला पुष्प अर्पण केले पाहिजे, त्यांचे पुष्प घरी नेले पाहिजे. अशा पद्धतीची तेव्हापासून पद्धत आहे. सद्गुरुरायांसोबत सायमदेव, नरहरी, नंदी आणि हे सिद्ध जे कथा सांगून राहिले ते आहेत. आणि ते सर्वजण भगवंताला म्हणून राहिले, प्रार्थना करून राहिले. डोळे बंद करा सगळ्यांनी, 1-2 मिनिट ऐकू आपण. भगवंताची आराधना करायला लागले आणि साष्टांग दंडवत घातला. सद्गुरुराय गेले असले तरी ते पुन्हा पुन्हा येतात आणि आपल्या सगळ्यांना दर्शन देतात. आपण आर्त भावनेने त्यांच्या ठिकाणी वंदन केलं पाहिजे. ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या, ये रे पायी खडावा घालणाऱ्या, ये काशायांबर धरणाऱ्या, अशा पद्धतीची त्यांची प्रार्थना केली पाहिजे. ही वासुदेवानंद सरस्वतींनी लिहिलेली उत्स्फूर्त प्रार्थना आहे. ती नंतर घरी गेल्यावर आपण आज एकदा शांत डोळे बंद करून ऐका. निश्चितपणे कृपेचा वर्षाव होईल. 7 दिवसपर्यंत अत्यंत आर्त भावनेने सगळ्यांनी या ठिकाणी केलेला आहे. गजानन महाराज मंदिर संस्थांनी या ठिकाणी आपल्या सगळ्यांची सेवा ग्राह्य करून घेतली. त्यांच्याही सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होऊ आज सायंकाळी ठीक 6 वाजता या ठिकाणी यायचं आहे. दत्ताचा जन्माचा अध्याय होईल, 7 वाजता आरती होईल, प्रसाद होईल, मग आपण प्रस्थान करू शकतो. बरोबर 6 वाजता सगळ्यांनी आज यायचं आहे.
सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री गजानन महाराज की जय। चंद्रमं भोजय श्रोत्रयोजयतः श्रोत्रा ध्वानशप्राणयोगाग्निर्जायतो शुभवरदा सुभरदा वाताविगणादि नवविमलमिमे नवपादेवादि सर्वाणि संसारावरेन्दुरादि कण्ठे माणं स्थावरादि जय देव जय मंगलमूर्ति घोषि मंगलमूर्ति जय हनुमते मान कामे माते मान कामना मूर्ति जय देव गौरी कुमारा चंद्रा माटी ओटी कुमकुम केशरा देवे वैभवमूरा शोभा शोभरा कुमकुम मुकुरे कर्णी धात्रिया जय देव जय मंगलमूर्ति घोषि मंगलमूर्ति जय हनुमते मान कामे माते मान कामना मूर्ति जय देव धनिका मैया गुरुवाजति प्रेरणाते देव अंबर गणपति माता भैरवतय गणाते गणपति शंकर पार्वती गौरवाहति जय देव जय मंगलमूर्ति होसि मंगलमूर्ति दर्शनाते मान स्वामी मात्रे मान कामना पूर्ति जय देव लंबोदर पीतांबर वंदर वंदना सरल शृंग वक्र कुंडली नैना शारदा माता वट्टाहे सदना गणपति पावावे निर्वाणी रक्षावे गुरुवर